भुजबळांनी घातलेल्या अटीला 15 तास उलटल्यानंतरही भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही। आधी समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार। भुजबळांची अट, सूत्रांची माहिती। भाजपच्या नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची चर्चा। नवनीत राणा यांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती। सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ। टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र। सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागणार। एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवार यांचा सरकारवर निशाणा। वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणा। मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू। ड्रग्ज कनेक्शन असल्याचा संशय, तर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती। 8 ते 10 जणांची ताडदेव पोलिसांकडून चौकशी सुरू। पुणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा। आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई। नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात। पार्टी आयोजकाला अटक, अंमली पदार्थ जप्त। मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक। मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय, फडणवीसांनी यावर भाष्य करावं, संजय राऊतांचा हल्लाबोल। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही। अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले। सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं। कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर अमृता फडणवीसांची टीका। महायुतीत ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नाही। महायुतीत शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा, सूत्रांची माहिती। बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईक यांचा पक्षालाच घरचा आहेर। बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता, तर पक्षावर ही नामुष्की आली नसती। ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईक यांची नाराजी। मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्याकडून हरताळ। मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतून प्रचार दौरा। माढा करमाळा भागात आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर। नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी असल्यानं मोठी रांग। 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर। नंदुरबार जिल्ह्यात 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। नदी, नाले, विहिरी आटल्या। दुर्गम भागात पाणी संकट गडद। अक्कलकुवा गावात सर्वाधिक झळा। विषारी दारू प्रकरणानंतर पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। सासवड विभागातून विदेशी मद्याचा 1 कोटी 11 लाखांच्या मुद्देमालासह कंटेनर आणि 2 मोबाईल जप्त। आरोपीला अटक। ठाण्यातील शहापूरमधील कार्यरत अभियंत्याचा कराडमध्ये घातपात। पत्नी आणि मेहुण्यानं अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं उघड। कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा। ज्यूसमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर अत्याचार। तरुणीला ब्लॅकमेल करून तिघांनी अत्याचार केल्याची माहिती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल, आरोपी फरार। अमेरिकेचा इराणच्या चिमणी हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक। 109 लोकल फेऱ्या रद्द। तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार। केंद्र सरकारकडून रेशन धान्य घेण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ। ई पॉज मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मे आणि जून महिन्याचं रेशन नाही। मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना दिलासा। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी। अन्न औषध प्रशासन विभागाचे आदेश। पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले। नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर। एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर किशोर डांगेसह 11 जणांवर गुन्हा दाखल।